स्टार्ट. बचत म्हणजे अर्थार्जन करतानाच भावी काळासाठी केलेले संपत्तीचे जतन होय. उतार वयात आर्थिक स्थैर्य लाभावे आणि सुखासमाधानाने जीवन जगता यावे म्हणून प्रत्येक व्यक्ती आपापल्या कुवतीनुसार बचत करत असते. बचत केलेली रक्कम आकर्षक व्याजावर रकमेची सुरक्षितता आणि आयकरात सूट मिळणाऱ्या एखाद्या बचत योजनेत गुंतविली तर भविष्यकाळात आर्थिक स्थैर्य लाभतेच, परंतु त्याचबरोबर वर्तमान काळातही त्याची फळे खाता येतात. त्यासाठी निरनिराळ्या बचत योजनांची माहिती असणे आवश्यक आहे. अल्पबचत हा केंद्र शासनाने देशातील सर्व राज्यांना प्रदान केलेल्या बचतीचा जणू एक कल्पवृक्षच होय. देशातील सर्व प्रकारच्या आर्थिक स्तरातील लोकांना अल्पबचतीमुळे गुंतवणुकीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. चालू आर्थिक वर्षात राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, 8वी मालिका आणि ठेव योजना 1989 या 2 नवीन बचत योजना सुरू झाल्या असून अधिक उत्पन्न गटातील आयकर भरणारे डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील इत्यादी, मध्यम उत्पन्न गटातील नोकरवर्ग, व्यावसायिक धंदेवाले आणि कमी उत्पन्न गटातील सर्वसामान्य माणूस, शेतकरी, कामकरी या साऱ्यांना अल्पबचतीने गुंतवणुकीची सुविधा प्राप्त करून दिली आहे. सर्वप्रथम आपण राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या 8व्या मालिकेतील गुंतवणुकीची माहिती करून घेऊ या. ही योजना 8 मे 1989 पासून सुरू झाली असून ती आयकरदात्यांना उपयुक्त अशी योजना आहे. ही प्रमाणपत्रे ₹100, ₹500, 1000, 5000 आणि 10,000 या किमतीची असून या प्रमाणात कितीही गुंतवणूक करता येते. समाप्त. धन्यवाद.